नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी अशी समोर येत आहे की 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोट्यवधीची नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। आपण या व्हिडिओमध्ये 12 जिल्हे सुद्धा बघणार आहोत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी मिळणार संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। महाराष्ट्रातील अनेक भागात 2024च्या शेवटच्या टप्प्यात आणि 2025च्या सुरुवातीस अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसला। अशा संकटग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली आहे। 6 ऑगस्ट 2025 रोजी शासनाच्या वतीने याबाबत 3 वेगवेगळे शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आले आहे। या निर्णयानुसार सप्टेंबर ऑक्टोबर 2024 आणि जून 2025 या कालावधीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे। संबंधित जिल्ह्यामध्ये नुकसानीचा अंदाज घेऊन रक्कम मंजूर करण्यात आली आहे। चला तर आपण हे जिल्हे जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे नुकसान भरपाई। सप्टेंबर ऑक्टोबर 2024 मध्ये नुकसान झालेले जिल्हे: धाराशिव प्रथम जिल्हा, यामध्ये धाराशिव आहे। तब्बल 3,28,479 शेतकऱ्यांसाठी 261.47 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। दुसरा जिल्हा तर बघितला तर छत्रपती संभाजीनगर 7,584 शेतकऱ्यांसाठी 6.65 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। आणि तिसरा जिल्हा धुळे 1 शेतकऱ्यासाठी 4,000 रुपये। यामध्ये जर बघितले तर या शेतकऱ्यांचे नुकसानग्रस्त फक्त एकच मंजूर करण्यात आलेले आहे। विदर्भातील अमरावती विभागासाठी 86.23 कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहे। यामध्ये खालील जिल्ह्याचा समावेश सुद्धा आहे। यामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम याचा सुद्धा यामध्ये समावेश होतो। आता छत्रपती संभाजीनगर विभागातही 14.54 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली असून यामध्ये हे जिल्हे समाविष्ट आहे: छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड आणि बीड। शेतकऱ्यांना जर पैसा बघितला तर कसा मिळणार? या योजनेतून आर्थिक मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे। पात्र शेतकऱ्यांची यादी लवकरच जाहीर होणार आहे। त्यानंतर रक्कम थेट संबंधित खात्यावर जमा केली जाईल। अधिकृत माहिती व अपडेटसाठी www.maharashtra.government.in या वेबसाईटला भेट द्या। कारण की तुम्हाला संपूर्ण नुकसान भरपाई हे तुमच्या बँक खात्यामध्ये येणे आवश्यक आहे। कारण की खूप सारे असे शेतकरी आहे जे आतापर्यंत खूप वेळेपासून त्यांची खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान भरपाई झालेली आहे। तरी नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना अजून एक दिलासादायक बातमी मिळणार आहे। कारण की याच्या पूर्वी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली नव्हती, त्यामुळे आता नुकसान भरपाई करण्यात आली असून यामध्ये हे जिल्हे समाविष्ट आहे। आता यामध्ये काही प्रश्न आपल्याला आले आहे की ही नुकसान भरपाई कुठल्या कालावधीसाठी आहे? तर सप्टेंबर ऑक्टोबर 2024 आणि जून 2025 या 2 टप्प्यातील अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही मदत करण्यात आलेली आहे। आता यासाठी KYC आवश्यक आहे का? तर यासाठी होय, शेतकऱ्यासाठी लाभ मिळवण्यासाठी KYC पूर्ण असणे खूप गरजेचे आहे। नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यांना मंजूर झाली आहे? तर एकूण 12 जिल्ह्यांना शेतकऱ्यांना मदत घोषणा करण्यात आली आहे, ते वरी मी तुम्हाला सांगितलेले आहे। 4. मदतीची रक्कम कुठे जमा होईल? तर संबंधित शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यामध्ये रक्कम ट्रान्सफर केली जाणार आहे। पात्र शेतकऱ्यांची यादी कधी येणार? ती यादी लवकरच अधिकृतपणे जाहीर होणार आहे। संपूर्ण यादी आल्यावर सर्वप्रथम आपणच व्हिडिओ टाकून तुम्हाला यादी जाहीर करू आणि यादीमध्ये तुमचे नाव कसे पाहायचे संपूर्ण माहिती देऊ। तरी व्हिडिओ मधली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावा लागेल।